ओंकार, बरं झालं तू आलीस. काय रे, काय झालं? असं अचानक का बोलावून घेतलंस? अगं अधिपतीशी बोलल्यावर काय रिॲक्ट व्हावं हेच कळत नव्हतं मला, म्हणून मी तुला बोलवून घेतलं. मला काय झालं ते नीट सांगशील का? अधिपती आत्ता आला होता फॅक्टरीमध्ये. पण ते तर रात्री येणार होते ना. हो अगं, तो घरी गेला होता, पण त्याचं घरी मन नव्हतं लागत, म्हणून तो परत फॅक्टरीमध्ये आला. आणि वहिनीने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना फोन केला, तर नेमक्या त्या माझा फोन कट करत होत्या. या वहिनी पण ना. नाही तसं नाही आहे. मी वहिनींना फोन केला ना, तेव्हा त्या फुलपगारे सरांना घेऊन हॉस्पिटलला गेल्या होत्या, म्हणून त्यांनी माझा फोन नाही उचलला. आता मी अधिपतीला सांगितलं तर तो माझ्यावरच चिडला. म्हणतो त्यांनाही असंच हवं आहे आणि त्यांना घटस्फोट हवा आहे ना, मी देतो घटस्फोट. आणि चिडला आणि निघून गेला. अरे पण तू थांबवायचं ना भाऊजींना, त्यांना थांबून समजवायला हवं होतंस तू. अगं मी त्याला समजवायला गेलो ना, तर तो आणखीन चिडला आणि रागाने निघून गेला. आता मला खरंच टेन्शन आलंय की तो घटस्फोट देतो की काय. नाही ओंकार, हे असं काही होऊ द्यायचं नाहीये. आपल्याला बोलावं लागेल त्यांच्याशी. त्यांचं खूप प्रेम आहे रे एकमेकांवर. एक छोटासा गैरसमज आहे त्यांच्यात, त्यामुळे त्यांच्यावर वेगळं होण्याची वेळ येऊ द्यायची नाहीये आपण. त्यांच्याशी बोलून काही होईल असं मला वाटत नाहीये. ओंकार, असं कसं म्हणतोयस तू? मित्र आहोत ना आपण त्यांचे, आपली माणसं आहेत ना ती. मग त्यांच्यातला गैरसमज आपण नको का दूर करायला? हे बघ, आता तुझा गैरसमज होतोय. आपण प्रयत्न करतोय, पण ते दोघं जोपर्यंत एकमेकांशी बोलत नाही ना, तोपर्यंत त्यांचं नातं पुन्हा बांधलं जाणार नाहीये. तुझं पण खरंच आहे म्हणा. हे बघा, आमचं काही तुमच्याशी वैर नाहीये, पण आमची मुलगी पुन्हा त्या घरात येणार नाही. तुम्ही तरी असं बोलू नका. हे बघा, आता ज्या काही गोष्टी होतील ना त्या कायदेशीर होऊ देत. या नात्यांमध्ये कायदा वगैरे का आणायचा आपण? अहो, तो आम्ही नाही, तुम्ही आणलाय. तुम्ही हो ना, ती डिवोर्स नोटीस तुमच्या वकिलांनी पाठवली आहे. ताई, ती नोटीस वगैरे विसरून जाओ. मूर्खपणा चाललाय सगळा. हे सगळं निव्वळ गैरसमजातून चाललंय. अधिपती आणि अक्षराचं नातं हे 7 जन्माचं आहे. प्रेमाचं नातं आहे त्या दोघांचं. कुठलाही वकील, कुठलाही कायदा, एखादा कागदाचा कपटा ते तोडू नाही शकत. दादा प्लीज, मी तुमची माफी मागतो या सगळ्यासाठी. तुम्ही हे सगळं विसरून जा. आणि मी सांगतो ना तुम्हाला, एकदा अक्षरा जर घरी परत आली ना, तर तिला तिचा मान, तिचं स्थान मी मिळवून देईन. मी प्रयत्न करेन तसा. काय झालं? अहो, प्रयत्न करणार म्हणजे तो मान, ते स्थान आजच्या घडीला तिला नाही, हे तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल करताय. मी यावर काय बोलणार दादा? भुवनेश्वरी नावाचं ग्रहण लागले माझ्या घराला. आणि ते एवढेच जाणार नाही, बरोबर आहे ना? हो दादा, पण आम्ही आहोत ना घरात. मी आहे, अधिपती आहे, त्या आई आहेत, आणि ते घर माझं आहे ना. अहो, मग अक्षरा बाहेर पडली तेव्हाही ते घर तुमचंच होतं. काही करू शकलात का तुम्ही? त्या बाईच्या मुजोरीवर तुमचं घर नाचतंय. आणि त्या बाईला ना अक्षरा नकोय. त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये ठेवलं, वेडी करण्याचा प्रयत्न केला. अहो, ती बाई खूप छळते अक्षराला. हे बघा, मला बाप म्हणून भीती वाटते की त्या घरात माझी मुलगी सुरक्षित नाही याची जाणीव आहे मला. आणि आत्ताच्या परिस्थितीत मी तिला त्या घरात पाठवू शकत नाही. आत्ता जर तिला काही झालं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. आत्ताच्या परिस्थितीत म्हणजे? अक्षरा प्रेग्नंट आहे हे आत्ता सांगणं योग्य होणार नाही यांना. नाहीतर ते तिला नेण्याचा हट्टच करून बसतील. नाही, नकोच सांगायला यांना. दादा, तुम्ही काहीतरी म्हणत होतात. आत्ताच्या परिस्थितीत म्हणजे? म्हणजे हेच की, इकडे डिवोर्स चालू आहे आणि काय? अहो, ते दोघांची भांडणं चालू आहेत ना, म्हणून. हो ताई, पण आपण सगळे मिळून त्या दोघांच्या मध्ये मध्यस्थी करूया ना. आपण मोठ्याने सांगितलं तर ऐकतील, ते मिटेल त्यांचं भांडण, मला खात्री आहे. एक खरं सांगाल का मला तुम्ही? काय? माझी मुलगी तुमच्या घरामध्ये 100% सुरक्षित आहे याची हमी द्याल का तुम्ही मला? तुमच्या या गप्प बसण्याचा अर्थ काय घ्यायचा मी प्रयत्न करेन नक्की. ती तिथे सुरक्षित राहील याची हमी द्याल का तुम्ही मला? नाही, मी अशी खात्री, अशी
हमी नाही देऊ शकत. सर तुम्ही नका काळजी करू, सगळं ठीक होईल. काय ठीक होणार आहे अक्षरा? कसं काय ठीक होणार आहे? अरे शाळा कायमची बंद करायला निघाल्या मॅडम, आणि मी नाही बघू शकत ते. खरं सांगतो अक्षरा, आजपर्यंत शाळेसाठी प्रामाणिकपणाने जेवढं म्हणून काही करता येईल तेवढं मी केलेलं आहे. म्हणजे शाळेचे ॲडमिशन्स वाढवाय म्हणून गावोगावी फिरलोय मी. जे जे म्हणून शक्य आहे तेवढं सगळं केलं, पण शेवटी काय झालं, शाळा बंद होण्यापासून नाही ना वाचवू शकत आहे मी. नाही, मला क्षमा करा अक्षरा, मी काही नाही करू शकलो. सर प्लीज असं बोलू नका, तुम्ही खूप केलंय शाळेसाठी. काय फायदा? हा, उपयोग काय झाला? शेवटी शाळेवरती संकट यायचं ते आलंच ना. पण आपण करू ना या संकटाचा सामना, आपण सगळे आहोत, सगळे मिळून काहीतरी करू. मॅडम तुम्ही आता बाहेर थांबा, त्यांना गोळ्या द्यायच्या. हो सर, मी थांबू का बाहेर? काय लागलं होतं सगळं. आधिपती, अरे तू फोन का उचलत नव्हतास? कवा तर फोन करते मी तुला. हा, मी काय बघितलं नाही फोन. बाई माझं नाही लक्ष कशात. मला काय करू वाटना, बोलू वाटना, कुठलं काम करू, काय आयुष्यात काय अर्थ राहिला नाही माझ्या. असं नका बोलूस, असं काय नाही आहे. तसंच आहे. आता मी मस्त म्हणतोय मोठ्या तोंडानं, मास्तरीन बाईसनी जे पाहिजे ते मी देतो, नोटीस पाहिजे, काय तुम्हाला काडी मोड पाहिजे सगळं देतो, पण ते तेवढं शक्य वाटत नाही बाया. लय डेंजर कार्यक्रम झालाय बघ. तिला जे काय पाहिजे ना व ते तू करूच न गस. आणि ती नोटीस, हा ती नोटीस बिटीस सर आता समजा ठीक होणार आहे बघ तुमच्यात. समजा ठीक काय, कोण जादूची कांडी फिरवणार आहे? भाई हा म्हणजे मग एक जादूगार गेलाय तुमचा संसार वाचवाया. काय बोलतेस? काय कोण जादूगार? तुझं बाबा. त्यांचं काय? अरे ते सुनबाईच्या घरला गेले, तिच्या संग बोलाया. अहो काय बोलताय? शांत राहा ना जरा. कसं शांत होऊ? सांग ना, कसं शांत होऊ? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ देत ना. माझी मुलगी तुमच्या घरात सेफ राहील याची तुम्ही हमी का देऊ शकत नाही? सांगा ना, का देऊ शकत नाही? मी काय बोलणार दादा? इतकी वर्ष त्या बाईंनी मलाच निकामी करून तिथं अंथरुणावरती पाडलं होतं. ती बाई काही करू शकते, मी कशी हमी देणार? आणि अशा घरामध्ये मी माझ्या मुलीला ढकलू असं तुम्ही म्हणताय? सगळं मान्य आहे दादा, पण ती सून आहे ना त्या घरची. म्हणून जीव घ्यायला द्याल का भुवनेश्वरी मॅडम ना तिचा? तसं नाही दादा. माझ्या जागेवर जर तुम्ही असतात तर तुम्ही तुमच्या मुलीला त्या घरात पाठवलं असतं सून म्हणून. तुम्ही जे म्हणताय ते सगळं योग्य आहे. मग तुम्ही वागताय ते बरोबर आहे का याचा विचार करा ना जरा. दादा, अधिपतीचं प्रेम आहे अक्षरावर. आपण ते वागण्यात दिसत नाही ना. दादा असं नाहीये, मी अगदी खरं सांगतोय तुम्हाला. अधिपतीचं अक्षरावर प्रेम आहे हे अक्षराला माहिती आहे. तुम्ही तिला विचारा वाटल्यास. आणि अक्षराचं सुद्धा अधिपतीवर खूप प्रेम आहे. त्या दोघांचा एकमेकांच्यावर जीव आहे. मी सांगतो ना, मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी. आणि अधिपती सध्या मूर्खासारखा वागतोय हे मला मान्य आहे, पण तोही नीट नाहीये. त्याची मनस्थिती चांगली नाहीये. अक्षराशिवाय वेड्यासारखा घरात फिरतोय तो. ऐका ना दादा, म्हणून तर मी तुमच्यासमोर हात जोडतोय. मला मान्य आहे त्या बाईनं माझ्या मुलाचं वाटोळ केलंय, पण मी तुम्हाला शब्द देतो, मी त्या बाईला माझ्या मुलाचा संसार मोडू देणार नाही. तुम्ही माझ्यावरती एकदा विश्वास ठेवा. अक्षरा एकदा आमच्या घरी आली ना की ती सगळं नीट करेल. अक्षरा हुशार आहे, तिला बरोबर कळतं कुणाला कसं हँडल करायचं. ती सगळं सांभाळेल. दादा प्लीज एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा. मी वचन देतो तुम्हाला, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी भुवनेश्वरीला अक्षराच्या केसाला धक्का लावू देणार नाही. मी सगळे प्रयत्न करेन. अक्षरा जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत माझ्या घराला घर पण नाही हो. प्लीज तिला एकदा घरी पाठवा. हे बघा,
तुमच्या घराला घर पण यावं ना म्हणून मी माझ्या मुलीचा बळी का देऊ? ती सेफ नाहीये तिथे. हे बघा, तुम्ही कितीही ग्वाही दिली ना तरी तुम्हाला चांगलं माहिती की तसं काहीही होणार नाही. ती भुवनेश्वरी नावाची बाई आहे ना, ती तिला सुखाने जगू देणार नाही. हो, मी माझ्या मुलीच्या जीवाशी नाही खेळ करू शकत. बास झालं आता. तो माणूस एकदा चूक करतो ना तेव्हा त्याला माणूस म्हणून सवलत मिळते, पण तीच चूक जर त्यांनी परत केली ना तर मात्र तो मूर्ख ठरतो. आणि हा मूर्खपणा मी आता करणार नाही. आता मी माझ्या मुलीच्या जीवाशी कुणालाही खेळू देणार नाही. खरंय हो यांचं म्हणणं. खूपच करतात ना भुवनेश्वरी मॅडम. ही काय वागण्याची पद्धत झाली का? माणुसकी म्हणून नावाची काही गोष्ट असते की नाही? ताई, तुमचं अगदी बरोबर आहे. तुम्ही काहीच चुकीचं बोलत नाही आहात. पण ताई, आपण गप्प बसून नाही चालणार ना. आपण मोठ्यानेच काहीतरी करायला हवं, काहीतरी सुवर्ण मध्य काढायला हवं, त्या दोघांचं नातं वाचवायला हवं. हे बघा, आधी तुम्ही त्या भुवनेश्वरी मॅडमना घराबाहेर काढा, मग आमच्याशी काय ते बोला. सर कसे आहेत आता? आहेत, ठीक आहेत. आम्ही ऐकलं ते खरं आहे का? शाळा बंद होणार आहे म्हणून? नाही नाही, असं काही नाही होणार. पण माझ्या कानावर आलंय तसं. भुवनेश्वरी मॅडमनी फुलपगारे सरांना सांगितलंय की आपली शाळा बंद होणार आहे म्हणून. हो, त्या म्हटल्या असं, पण बापरे, त्याचंच टेन्शन घेतलंय वाटतं सरांनी. शाळा स्थापन झाली तेव्हापासून आहेत ते. त्यांना ते खूप लागलं असणार. अक्षरा, तू अधिपती सरांना सांगून बघ ना एकदा. तू शाळेसाठी एवढं करतेस आणि असा निर्णय तुम्ही घेता. अक्षरा, प्लीज काहीतरी कर तू. हो, मी करते. तुम्ही नका काळजी करू, आपण काहीतरी मार्ग काढूया. खरंच असं काही होणार नाही. बरं, तू निघ, आम्ही आहोत. नक्की का? हो हो, तू जा. तुझी खूप धावपळ झालीये. तू जा, आम्ही आहोत तिथे. तू तिकडे लढाई लढ, आम्ही इथला गड राखतो. अक्षरा, शाळा सुरू राहिली पाहिजे. विद्यार्थी आहे, स्टाफ आहे, सगळ्यांचं किती नुकसान होईल ग. प्लीज अक्षरा, तू काहीतरी कर. हो, मी बोलते, तुम्ही नका काळजी करू. शाळा तर नाही बंद होऊ देणार मी. मला काही लागलं तर सांगा नक्की. हां, फोन करा. येऊ मी? सांगा ना चारुहासराव, काढू शकता का भुवनेश्वरी मॅडमना घराबाहेर? तिला घराबाहेर काढणं शक्य असतं ना तर इतकी वर्ष शांत बसलो नसतो मी. या गोष्टी माझ्या हातात नाही आहेत. माझं घर वाळवीसारखं पोखरलंय त्या बाईनं. जळूसारखी चिकटून बसली आहे ती. दादा, माझा मुलगा तिच्या कह्यात आहे. देवी मानून तो तिची पूजा करतो. ज्या क्षणी मी त्या बाईला घराबाहेर काढेन ना, मी माझ्या मुलाला गमावून बसेन. मी कसं घराबाहेर काढू तिला? घर पोखरलंय दादा तिनं माझं. आणि अशा घरात आम्ही अक्षराला पाठवू? हो, कारण दादा, हे सगळं अक्षराच थांबवू शकते. हे बघा, जे तुम्हाला जमलं नाही ना ते तिच्यावर टाकण्यात काहीही अर्थ नाही. तुमची तळमळ समजते मला, पण मी माझ्या मुलीला तिकडं पाठवणं शक्य नाही. हा, अधिपतींशी लग्न लावून मी स्वतः तिला नरकात पाठवलं. खूप चुका केल्या मी त्या घरात तिला पाठवून, पण आता नवीन चूक नाही करणार. आता केलेली चूक सुधारणार. अक्षराला या नात्यातून मोकळं व्हायला लावणार. नाही, असं नका बोलू, प्लीज. प्लीज काय? अहो, घटस्फोटापर्यंत परिस्थिती आली आहे. आता काय? मला प्लीज एकदा अक्षराशी बोलू द्या ना. हा, प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, मला एकदा अक्षराशी बोलू द्या. त्याची काहीही गरज नाही. दादा, मला एकदा तिचं म्हणणं समजून घ्यायचंय. तिची घरी यायची इच्छा आहे की नाही हे मला कळलं पाहिजे ना. आणि मी तिला न्यायला आलोय हे तिला कळायला हवं दादा. आम्ही तिला वाऱ्यावर नाही सोडलेलं, मी नाही सोडलेलं, हे तिला समजू दे एकदा. आणि दादा, ती खमकी आहे, ती हुशार आहे. ती भुवनेश्वरीला सरळ करेल. आणि दादा, एकदा अक्षरा आमच्या घरी परत आली ना की ती सगळं नीट करेल. तुम्ही प्लीज रागू नका, पण अक्षराला माझ्या बरोबर येऊ द्या. मी आता तिला माझ्या बरोबर घेऊन जाणार.
बाबा मी आत्ता नाही येऊ शकत घरी परत. अगं काय गरज होती त्यासनी हे असलं करायची? कोण सांगितलं यासनी उद्योग करून ठेवायला? काय गरज पडल्या मला कळत नाही. त्या मास्तरीन बाईसनी यायचं नाही आपल्या घरला, काय तर त्यांचं ठरलं असेल. कशाला येणे जायचं माग माग? आता मला काय कमी त्रास होतोय काय? पण ज्याच्यावर आपण प्रेम केलं त्याला मोकळ बी करता आलं पाहिजे ना आजी. मोकळी पाहिजे ना त्यासनी. ठीक आहे, दिली मोकळी, जाऊन दे. उद्या आमचा जीव मागितला तर जीव बी देऊ, पण ही असली भीक मागायची जमणार नाहीत बघ काम. कशाला गेले ते काहीतरी आपलं. आणि हे कोण मास्तरीन बाईसने आणायला जाणार आहे? अरे तुझा बाप आहे ते हो. जन्माला घातलं म्हणून आई साहेब आहेत म्हणताना आतापर्यंत मी कानाडोळा केलाय. आणि आई साहेबांनंतर मास्तरीन बाई, त्यांचा लय पोळका ना. त्यासनी गुळपीठ जमतो दोघांचं चांगलं. सूनबाईचं की नाही समजायचीच पट्ट बघ. आमच्या आई साहेबांसंग का पटत नाही मग? अरे घेईल रे, घेईल पटवून. तिला थोडा वेळ दिला पाहिजे. अरे वेगळ्या घरातून आली आहे, शिकलेली पोरगी आहे ना व. आजी काय माझ्या डोसक्याचं बुसकाट पडायला लागलं. सगळं चांगलं चाललं होतं. या बाबामुळे सगळी बोंबाबोंब झाली. कुणी? आमच्या बाबांनी. सगळं त्यांच्यामुळेच झाले. अरे असं काय बोलतेस तू? नाहीतर काय, त्याने जर आमच्या आई साहेबांनी दुखावलं नसतं, ते चांगलं ठरलेलं लग्न नाकारलं नसतं, तर आज ही वेळ आली असती. अरे मी हाय, मी चाललो नाही घर सोडून कुठे. जीव नुसता वर खाली तुझा. अक्षरा बाळा, असं नको म्हणून मी हात जोडतो तुझ्यासमोर. बाबा काय करताय? असं नका बोलू. बाळा किती दिवसांनी बघतोय तुला. कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात बाबा? कसं असणार त्या घरात तुझ्याशिवाय? तुझ्याशिवाय कोणी ठीक नाहीये तिथे, ना अधिपती ना मी. तू चल माझ्या बरोबर आता. बाबा मला माफ करा, मी नाही येऊ शकत. असं नको बोलू बाळा. ते तुझं घर आहे, तुझा संसार आहे, तुझा नवरा आहे तो. तू जर पाठ फिरवलीस ना तर ते घर नाही राहणार. बाबा मी पाठ नाही फिरवली आपल्या घराकडे. मग यायला नाही का म्हणतेस? मी आत्ता यायला नाही म्हणते बाबा. नाही, मला कळलं नाही. बाबा मी आत्ता यायला नाही म्हणते, म्हणजे मी कधीच येणार नाही असं नाही होत ना. पण मग आत्ता यायला हरकत काय आहे? प्रत्येक गोष्टीची वेळ असते बाबा. अक्षरा, आपल्या घरी परत यायला वेळ कसली? मला मान्य आहे बाळा, ज्या परिस्थितीत तू घरातून बाहेर पडलीस ते योग्यच होतं तुझं. म्हणूनच आत्ता तुम्ही मला बोलवायला आलात ना, मी नाही येऊ शकत बाबा घरी परत. किती झालं तरी आपलं घर ते माझं घर आहे बाबा. मला यायचंय परत. मी पाठ कशी फिरवेन? अगं ते घर तुझं आहे तर मग हे घर काय आहे? बाबा हे माहेर आहे माझं, आणि ते सासर आहे जिथे माझा नवरा आहे. ते माझं घर आहे. हे घर भूतकाळ आहे माझा. ते घर म्हणजे माझं भविष्य आहे बाबा. मग मला यायचंय त्या घरात परत. हे घर जसं मला जपायचंय तसं ते घर फुलवायचंय. आणि बाबा तुम्ही पण आनंदाने माझी त्या घरी पाठवणी केली होती ना. अगं तीच तर माझी सगळ्यात मोठी चूक झाली ना. बाबा असं नका बोलू प्लीज. अक्षरा, त्यांचं चुकीचं नाहीये काही. त्यांच्या जागी मी असतो तर माझ्या मुलीला मी या अशा घरात नसतं पाठवलं परत. त्या भुवनेश्वरीनं वाट लावली आहे माझ्या घराची, माझ्या घरातल्या प्रत्येक नात्याची. आणि तिच्यापासून जर माझ्या घराला, माझ्या मुलाला कोणी वाचवू शकत असेल ना, फक्त तू आहेस ती. दादा मला माफ करा, मी खूप स्वार्थीपणानं बोलतोय असं वाटेल, पण अक्षरा त्या घरात परत आली ना तर माझं घर तग धरेल. मी त्यासाठी तुझ्यासमोर हात जोडतोय बाळा. प्लीज असं नका करू. माझ्या मुलाचा संसार तुटताना मी नाही बघू शकत. अक्षरा, तुला कल्पना आहे की नाही मला माहिती नाही, पण अधिपती सुद्धा नीट नाही आहे तुझ्याशिवाय. तो सुद्धा तडफडतोय. मी कसं सांगू तुला? मी अधिपतीसाठी, माझ्या घरासाठी मी तुला विनंती करतोय बाळा, माझ्या बरोबर चल. तुम्ही असं बोलण्याची गरजच नाही बाबा. मला माहित नाहीये का? मला माहिती ना ते माझे घर आहे. मग यायला का नाही म्हणतेस तू? आत्ता बाबा, आत्ता यायला नाही म्हणते मी. मग कधी येशील तू? जेव्हा अधिपती मला स्वतः न्यायला परत येतील तेव्हा मानाने परत घरी यायचं मला. मी आता अशी झाले ना बाबा, तर माझ्या येण्याची किंमत नाही राहणार. भुवनेश्वरी मॅडम ठेवणार नाहीत किंमत, तुम्हालाही माहिती. म्हणून मला मानाने परत यायचं. आणि आत्ताच्या परिस्थितीत तर